नितीन गडकरी यांनी काल नुकतेच बसमधून पाहणी दौरा केला. पण गडकरी जेव्हा बसने पाहणी दौरा करत होते त्यांच्या मागे 25 गाड्यांचा ताफा, त्यांचे कर्मचारी, त्यांची सिक्युरिटी टीम यांच्या गाड्या होत्या. म्हणजे हा एक इव्हेंट झालाय असं नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेटवरून चक्क आपली पाहणी चालू केली. बुलेट वरती फिरायला सुरू केलं आणि त्यावेळेला आपण पाहतोय की त्यांच्या बुलेटची पीयूसी नव्हती असं बऱ्याच विरोधकांनी टीका केली. रोहित पवारांनी देखील त्यावरती टीका केली. पाहूया आपण रोहित पवारांनी काय टीका केली. मुख्यमंत्री साहेबांवर कारवाई केली जावी असं मला तरी वाटत नाही. त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर नक्कीच कारवाई केली पाहिजे. अरे मुख्यमंत्री साहेब, कारण का या राज्याचे मुख्यमंत्री हे काय पीयूसी आहे का नाही ते बघणार नाही, पण कार्यालयाने ती गाडी जर फायनल केली असेल तर कार्यालयावर तर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. झेड सिक्युरिटी काय तुम्हाला भजी टाळण्यासाठी दिली जाते का? पंतप्रधानांनी स्वतः आवाहन केल्यानंतर त्यांच्या गाड्याचा जो ताफा आहे तो कमी झाला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक गाडीचा वापर करायला सुरुवात केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुलेटवरती फिरायला सुरू झाले आणि पाहतोय तर काय 2 दिवसात सोशल मीडियावरती सगळीकडे ह्याच बातम्या होत्या. त्या म्हणजे पेट्रोल डिझेल आणि कशा पद्धतीने काटकसराई करावी. ही काटकसराई आताच दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का आवाहन केले की 1 वर्षभर सोनं विकत घेऊ नका. तुम्ही खरं सांगा, भारताची जनता खरंच सोनं विकत घेते का? एवढी श्रीमंत जनता आहे का? जी जनता 80% जनता ही शासनाच्या राशनवरती जगते, मोफत राशनवरती जगते. म्हणजे आपण पाहतोय लाडकी बहीण योजना आहे, हे आहे, त्या शासनाच्या ह्या सगळ्यावरती जगणारा एक वर्ग तयार आहे. असं असताना तो वर्ग जाऊन सोन्यामध्ये गुंतवणूक करेल का? सोनं कोण विकत घेतं? आज एवढी महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे. त्याचबरोबर आता आपण पाहतोय ज्या किमती वाढायला सुरुवात झाल्या त्या किमती कशा वाढल्या ते आपण पाहूया. खरं बघायला गेलं तर ज्या दिवशी पंतप्रधानांनी आवाहन केलं त्याच दिवशी हा आकडा कुठे जाईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतोय की हा आकडा आता खूप मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. कालच सीएनजीच्या दरामध्ये जवळपास 3 रुपयांनी दरवाढ होऊन 84 रुपये प्रति किलो झाला आहे. त्याचबरोबर आजपासून पेट्रोल डिझेलमध्ये प्रति लिटर 3 रुपयाची वाढ झाली आहे. त्यानंतर मुंबईच्या बाजारपेठेमध्ये 50% भाजीपाला महागला आहे. आता एक सांगा, जेव्हा पेट्रोल डिझेल सीएनजी दरामध्ये वाढ होतं तर ती वाढ होते कुठे? ट्रॅव्हलिंग्स वरती होतं. जेव्हा आयात निर्यात होतं, ज्या पद्धतीने शेतातला माल मुंबईकडे येतो त्या मालावरती होतं. त्यामुळे साहजिक आहे धान्य वाढणार, भाजीपाला वाढणार आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढत असताना हा फक्त पेट्रोल डिझेलचा पहिला टप्पा आहे, 3 रुपये प्रति लिटर. यानंतरचा टप्पा ज्या पद्धतीने 95 देशांमध्ये जसा दर वाढलेला आहे त्या दराकडे जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये देखील पेट्रोल डिझेलचा दर किती वाढेल काही सांगता येत नाही.